नमस्कार. श्री आयुर्वेदच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण श्री आयुर्वेदमध्ये विरेचन नावाचं पंचकर्म जे आपण पित्ताची शुद्धी करण्यासाठी वापरतो ते आपण कशा प्रकारे करतो याची आपण सविस्तर चर्चा करूया. विरेचन हे पंचकर्म पित्ताच्या शुद्धीसाठी केलं जातं. ते पंचकर्म आपण आपल्या क्लिनिकमध्ये 8 दिवसांमध्ये आपण ते करतो. म्हणजे 8व्या दिवशी आपण विरेचन म्हणजेच पेशंटला जुलाब करवतो. आपण कॅलेंडरवरती एक्झाम्पलनी बघूया. समजा एखाद्या पेशंटनी मला सांगितलं की 13 तारखेला रविवार असल्यामुळे मला सुट्टी आहे आणि ह्या 13 तारखेला मला विरेचन करायचं आहे, म्हणजे 13 तारखेला मला जुलाब करवायचे आहेत. तर याची जी प्रोसिजर आहे ती साधारण 6 तारखेपासून म्हणजे याच्या आधीच्या रविवारपासून ही प्रोसिजर सुरू होते. 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख ह्या पहिल्या 5 दिवसामध्ये आपण पेशंटला घरच्या घरी एका ठराविक मात्रेमध्ये तूप पिण्यासाठी देतो. हे तूप सकाळी उठून 6 वाजता पेशंटला प्यायचं आहे. साधारण हे तूप पचायला 12 वाजेपर्यंतचा वेळ लागतो. ह्या दरम्यान कुठलाही वेगळा नाश्ता करायची पेशंटला गरज नसते. सो हे आपल्याला पहिले 5 दिवस तूप प्यायचं आहे. तसंच 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत फक्त गुरुवारची सुट्टी सोडून रोज पेशंटला इकडे 1 तास सगळ्या शरीराला तेल लावून मालिश करणं आणि वाफ घेणं याच्यासाठी क्लिनिकमध्ये यावं लागतं. याला साधारण 1 तासाचा वेळ लागतो. ह्या 7 दिवसामध्ये 6 वेळा होल बॉडी मसाज आणि स्टीम होतं. तसंच पेशंट हे 5 दिवस घरच्या घरी तूप पितात. हे तूप प्यायल्यामुळे मसाज आणि स्टीम केल्यामुळे दोष जे सगळ्या शरीरात पसरले आहेत ते हळूहळू पोटाकडे येतात. ते दोष पोटाकडे आल्यावरती मग आपण 13 तारखेला पेशंटला घरच्या घरी काही औषधी गोळ्या देतो आणि पेशंटचं 13 तारखेला जुलाब करवतो. हे दोष पोटामध्ये आलेले दोष जुलाबावाटे शरीरातनं बाहेर निघून गेल्यामुळे दोषशुद्धी होते आणि पित्ताची शुद्धी विरेचनामुळे होते. पेशंटला साधारण 8 ते 18 डिपेंडिंग अपॉन द व्हॉल्यूम वेगवेगळ्या प्रकारे असे जुलाब होतात. एवढे जुलाब झाल्यावरती पेशंटची अन्न पचवायची ताकद जी आहे ना ती कमी झालेली असते. म्हणून पुढे 3 दिवस म्हणजेच 13, 14 आणि 15 हे 3 दिवस आपण एक स्ट्रिक्ट डाएट चार्ट, डाएट रेजिम पेशंटला रायटिंगमध्ये देतो. ते आणि तेवढंच अन्न पेशंटनी खायचं असतं आणि पुढे 3 दिवसामध्ये पेशंटनी हळूहळू नॉर्मल डाएटवर यायचं असतं. ह्याला आयुर्वेदामध्ये संसर्जन क्रम असं म्हटलं जातं. सो संपूर्ण विरेचन पित्ताच्या शुद्धीसाठी जे केलं जातं ते करायला साधारण 8 दिवस आणि पुढचे 4 ते 5 दिवस एवढा वेळ लागतो. यामध्ये पेशंटला आपल्याकडे क्लिनिकला रोज 1 तास फक्त 6 दिवस यावं लागतं. याबद्दल आणखीन काही शंका असल्यास आम्हाला आमच्या नंबरवरती जरूर संपर्क करा. धन्यवाद.